हा घोडेगावचा कचरा पेटतोय की कचऱ्याचा प्रश्न पेटतोय? 2 दिवसापूर्वी आपण ह्याच आशयावर बातमी केली होती. असं अपेक्षित होतं की आता तरी हे पेटवलं जाणार नाही, याच्यावर काहीतरी फॉलोअप घेतला जाईल. पण येथील प्रशासनाने तर काही फॉलोअप घेतलेलं दिसत नाही. आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आहेत विशाल बाबळे यांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. साहेबांना ऑफिसमध्ये याचा रिसर माझ्या लेटर व अर्ज दिलेला आहे आणि ग्रामपंचायत असो किंवा अन्य कोण व्यक्ती हा कचरा टाकते त्यांच्यावर कायदेशीर ही कारवाई करावी, कारण की हे घोड नदीचं पात्र आहे आणि इथून पुढे म्हणजे शिरूरच्या खालीपर्यंत पाणी जातं, उजनीपर्यंत पाणी जातं आणि याला लगत सगळ्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहे. जसं पाण्याचं प्रदूषण होतंय तसंच हवेचं सुद्धा प्रदूषण आता घोड नदीचं पात्र आहे, इथं स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी म्हटलं की सर्वांचेच अंत्यविधी या ठिकाणी होतात आणि अंत्यविधी असेल तर प्रत्येक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व नेते मंडळी येथे येत असतात. तर त्यांच्या कुणाच्याच लक्षात हा प्रश्न का येत नाही? कसं आहे, समाजापुढं पोपटावाने बोलणं आणि सामाजिक प्रश्न घेणं हे सगळ्यात मेन आहे. दशकरीला जाऊन म्हणायचं आरोग्य जपा किंवा आरोग्याचे सल्ले देण्यापेक्षा इथून जाताना आरोग्याचा आपण तालुक्याच्या जनतेबरोबर किती खेळनाट करतोय, म्हणजे जनतेबरोबर किती खेळतोय आरोग्याच्या, हे बघण्यापेक्षा हे बघितलं पाहिजे. राजकीय नेत्यांनी याच्यात राजकारण नको आहे, पण याच्यावर लहान मुलांना किंवा महिलांना किंवा पुरुषांना आज कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय? अशा दूषित कचऱ्यामुळं, पाण्यामुळं, हवेच्या प्रदूषणामुळं हा खरा प्रश्न आहे. नक्कीच आज जर पाहिलं तर राजकारण याच्यावर करणं गरजेचं नाहीच आहे. विषयी ज्यावेळी आपण इथं स्मशानभूमीत आता प्रवचन ऐकता, नेत्यांची भाषणं ऐकतात, त्यावेळी आरोग्यविषयक चांगले सल्ले दिले जातात. पण आजही ज्यावेळी ते सल्ले देताना तुम्ही त्याच धुरात तीच कॅन्सरयुक्त हवा घेऊन घेताय. आणि यांनी जर सांगितलं तसं ह्या जे कोण हे कचरा पेटवते, आता इथे होते कचरा पेटवणारे, पण त्यांचं म्हणणं असं आलं की आम्हाला ग्रामपंचायतीचेच कर्मचारी येतात आणि सांगतात तो पेटवा म्हणून. त्याला त्यांचे काही पैसे वगैरे त्यांना काही भेटत नाहीत, पण ते पेटवतात. तर ह्या संबंधित व्यक्तींवर आताही गुन्हे दाखल का होऊ नये हा आपला आजचा सवाल आहे.